नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। श्रवण बेळगुळ येथे धर्मसंस्कार शिबिर व कल्याण मंदिर विधानाचा मंगलारंभ, 600 विधानार्थींचा उत्स्फूर्त सहभाग, ध्वजारोहण, दीप प्रज्वलन, मंडप उद्घाटन आणि नमोकार महामंत्राच्या पठणाने अधिवेशनाची भक्तिमय सुरुवात। पवित्र तीर्थक्षेत्र श्रवण बेळगुळ येथे सन्मती संस्कार मंचच्या द्विद्वशक पूर्तीनिमित्त आयोजित 7व्या अधिवेशनास आणि धर्मसंस्कार शिबिरास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। कल्याण मंदिर विधानाच्या मंगल प्रवेशाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। अधिवेशनाच्या प्रारंभी ध्वजारोहण, दीप प्रज्वलन, मंडप उद्घाटन तसेच सवाल जिन भक्तींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी 600हून अधिक श्रावक श्राविकांनी विधानामध्ये मंगल प्रवेश करून धार्मिक वातावरण अधिक भारावून टाकले। सन्मती संस्कार मंचचे संस्थापक सुरेश चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटक व संघटिकांच्या सहकार्याने धर्मसंस्कार शिबिर आणि अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली। आनंदजी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, तर विधवा परित्यक्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि अनाथ युवक युवतींच्या हस्ते मंडप उद्घाटन करण्यात आले। नमोकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने पहिल्या सत्राची सांगता झाली। यावेळी नितेश जैन भैया यांनी कल्याण मंदिर विधानातील 46 श्लोकांचे विधिवत पठण करून विधानाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले। तसेच चारधाम विषयी सविस्तर माहिती देत उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं। गायक व संगीतकार कैलास आवटी यांनी सादर केलेल्या धार्मिक गीतांनी वातावरण अधिक भक्तिमय केले। क्षमा चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। मुख्य संयोजक PSI रमेश चौगले यांनी सूत्रसंचालन केले, तर शांतीनाथ पाटील यांनी आभार मानले। संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सन्मती संस्कार मंचच्या सर्व संघटक आणि संघटिकांनी केले। मंदिर विधान हे या निमित्तानं आज झालेलं आहे आणि याच्यासाठी शिबिरार्थी संघटक संघटिका यांनी झटून काम केलेलं आहे। या सर्वांच्या कामाचा यशस्वी आढावा येत्या 5 दिवसात आपण घेणार आहोत। सर्वांना जय जय। पंखड़ा हो पंखड़ा, पंखड़ा हो पंखड़ा, पंखड़ा हो पंखड़ा, मन लेके आया बाहुबली की शरण में, मन लेके आया बाहुबली की शरण में। बड़ा सुख पाया जी, बड़ा सुख पाया आकर के प्रभु की शरण में, मन लेके आया पारस प्रभु की शरण में। केसरिया केसरिया आज हमारो मन केसरिया। आमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।